पाकिस्तानकडून अवघ्या 3 तासात शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे। गेल्या 3 दिवसातल्या घडामोडींकडे आपण पाहिलं तर ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर पाकिस्ताननी अगदी केविलवाणा प्रयत्न केला भारतावर वार करण्याचा, मात्र भारतानं पाकिस्तानचे सगळे शेकडो ड्रोन हवेतच नष्ट केले। आपण थेट जाऊया दिल्लीमध्ये, आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। प्रमोद, सगळ्यांनाच आश्चर्य वाटते, सगळ्यांच्या मनात प्रश्न की अवघ्या 3 तासात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे। गिरीश, ही काय पाकिस्तानची पहिल्यांदा वेळ नाही, पाकिस्तानची जुनीच कोड आहे। एका हात टाळीसाठी पुढं करायचं आणि दुसऱ्या हातामध्ये खंजीर घ्यायचा, तो खंजीर दुसऱ्याच्या पाठीत खुपसायचा, ही पाकिस्तानची जुनीच कोड आहे। असं वाटत होतं की दोन्ही देशांमध्ये समझोता झाल्यानंतर तरी पाकिस्तान आता गप्प बसेल, याची कृती जी आहे ते करणार नाही। सायंकाळी 5 वाजता शस्त्रसंधी बंदी केलेली आहे, युद्धबंदी केलेली आहे, अशा पद्धतीची घोषणा केलेली होती। आणि त्याचा विशेष म्हणजे यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली होती, पण त्यानंतरही पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडं असं आपल्याला बघायला मिळते। भारताकडनं देखील बीएसएफला स्पष्टपणे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने सूचना दिल्या गेलेल्या आहेत। पाकिस्तानच्या ज्या काही आता सध्या कारवाया सुरू आहेत किंवा ज्या नापाक खेळी आता पाकिस्तान करते त्याला जशाच तसं प्रत्युत्तर द्या, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला दिलेल्या आहेत। त्यामुळे भारताकडनं देखील पाकिस्तानच्या आता ज्या काही खोडी चालल्या आहेत त्या खोडीला जशाच तसं उत्तर देण्याची सध्या भारताची भूमिका आणि त्याच्या फक्त उत्तर भारताच्या बीएसएफ कडनं सध्या तरी दिले जाते। गिरीश, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे। अमेरिका स्वतःला एक महाशक्ती म्हणून घेतो, त्या महाशक्तीनं भारत पाकिस्तान या 2 देशांमध्ये मध्यस्थी केलेली होती, पण त्यांची मध्यस्थी जर गिरीश पाकिस्तान मानत नसेल तर नेमकं याला म्हणायचं काय, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना सध्या बघायला मिळतो। पण भारताकडनं जसाच तसं चोख प्रत्युत्तर जम्मू काश्मीरमध्ये सांबा असेल, उरी असेल, त्यानंतर कुपवाडा असेल, पठाणकोट असेल, या ज्या ठिकाणी पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं होतं त्या सीज फायरला, गोळीबारला भारताकडनं जशाच तसं उत्तर सध्या तरी दिलं जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। अगदी, पण प्रमोद, आणखीन एक मुद्दा उरतोच, तो म्हणजे भारताच्या हल्ल्यानं घायाळ झालेला पाकिस्तान आता शांत तरी बसेल असं वाटत होतं, मात्र पाकिस्तान मधली जी खुमखुमी आहे युद्धाची ती काही कमी होत नाही असंच आपण म्हणू शकतोय। आता निश्चित मनाला तो चान्स आहे गिरीश, कारण पाकिस्तानची जी खोड आहे त्या खोडीनुसार बघायला मिळालं तर 2 दिवसापूर्वी पाकिस्तानने अक्षरशः मागे टाकलेल्या होता। ज्यावेळी आपण भारताच्या वतीनं 9 दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त केली होती त्यावेळी पाकिस्तान अक्षरशः केविलवाणी प्रयत्न करून सांगत होता की आमच्या दहशतवादी स्थळांवरती नाही तर नागरी वस्तीवरती हल्ला केला, ही का पाकिस्तानची केविलवाणी भूमिका होती। अनेक देशांना पाकिस्ताननं विनंती केलेली होती की आम्हाला आमच्यावरती भारतानं हल्ला केलेला आहे, भारताला समजून सांगा, ही भूमिका अनेक देशांच्या पुढे पाकिस्तानने मांडलेली होती। अमेरिकेने मध्यस्थी केली, चीनची देखील तीच भूमिका होती, रशियाची हीच भूमिका होती। या सगळ्या भूमिकेनंतर सीज फायर करणार नाही, पुन्हा एकदा कुठल्याही पद्धतीचा गोळीबार म्हणा किंवा जो नियम आहे त्या नियमांचं उल्लंघन पाकिस्तान करणार नाही, या अटीवरती खरं तर भारतानं ही बाब जी आहे ती मान्य केलेली होती। दुपारी 3:30 वाजता दोन्ही देशांच्या लष्कराच्या प्रमुखांचं बोलणं झालं, त्यानंतर 5 वाजल्यापासून ही गोष्ट लागू झाली। 6 वाजता पत्रकार परिषदेमध्ये भारतानं घोषणा केली, अमेरिकेनं हे ट्विट केलं, पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री म्हणजे तिथले जे उपपंतप्रधान आहेत त्यांच्याकडनं हे ट्विट केलं गेलं आणि सांगितलं आमच्या दोन्हीमधील युद्ध जे आहे सध्या तरी थांबलेलं आहे, अशा पद्धतीची घोषणा केली गेली। पण त्या घोषणेला 3 तास उलटत नाही, दृश्य खूप महत्वाचं आहे। 3 तास पूर्ण व्हायच्या अगोदरच पाकिस्ताननं आपल्या नापाक खेळा पुन्हा एकदा सुरू केल्या, पण आता भारताकडनं देखील त्याला जशाच तसं उत्तर दिलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। अगदी प्रमोद, आता 12 मे म्हणजे आता 2 दिवसानंतर, आजची तारीख 10 आहे, 2 दिवसानंतर पुन्हा एकदा आता दोन्ही देशांचे DGMO चर्चा करणार आहेत। गृहमंत्रालय हा शस्त्रसंधी तोडल्याच्या ज्या पाकिस्तानच्या या कृत्यावर काही ऍक्शन घेऊ शकते आता? गिरीश, 2 दिवसांना म्हणजे 12 तारखेला बैठक होणार आहे, हे सायंकाळी 5 वाजता, माफ करा, सायंकाळी 6 वाजता परराष्ट्र मंत्रालयाकडनं पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं होतं। तोपर्यंत पाकिस्तानने या खेळ्या केलेल्या नव्हत्या, मात्र त्याच्यानंतर पाकिस्तानकडनं जे आहे ते गोळीबार केला गेला आहे। आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे गिरीश की अशा पद्धतीच्या जर तुम्ही काही मुद्दे म्हणजे 2 देशांमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत, त्या गोष्टी ठरल्याच्या नंतर तुम्ही जर अशा पद्धतीच्या गोळीबारी करत असाल तर त्यानंतर 12 तारखेला होणाऱ्या मिटिंगला जायचं का, यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले। भारत नेमकं 12 तारखेच्या मिटिंग बद्दल आता भूमिका काय घेतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की जर 12 तारखेच्या मिटिंगमध्ये भारत गेलं तर त्या मिटिंगमध्ये भारत हा मुद्दा खूप प्रकर्षानं मांडेल, यासोबतच इतर जे मुद्दे आहेत ते मुद्दे देखील त्या बैठकीमध्ये चर्चा होईल। तर हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे की जर तुम्ही अशा पद्धतीच्या काही आंतरराष्ट्रीय लेवलवरती गोष्टी ठरल्या, काही एका देशाच्या मध्यस्थीने ही गोष्ट करली, त्यानंतर जर तुम्ही अशा पद्धतीच्या खुरापती करत असाल तर नेमकं तुमच्या बैठकीला यायचं का, ही
भारताची भूमिका असणार आहे. बैठक आता भारताची भूमिका काय असणार आहे बैठकीसंदर्भात हे बघणं महत्त्वाचं असणार. पण 2 दिवसांना म्हणजे परवा दिवशी दुपारी 12:30 वाजता ही बैठक होणार आहे गिरीश. त्या बैठकीपूर्वी पाकिस्तानच्या ह्या खेळ्या सुरू झालेल्या आहेत. भारताकडनं अर्थात उत्तर दिलं जातंय, पण अशा पद्धतीच्या काही गोष्टी ठरवून देखील पाकिस्तानकडनं गाड्या केल्या जात असतील, कुडापती केल्या जात असतील, खंजीर खूप असल्या जात असतील, त्याला जशात तर उत्तर दिलं पाहिजे हीच भूमिका असल्याचं बघायला मिळतंय. काही वेळापूर्वी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलंय त्यांच्या ट्विटमध्ये की ती शस्त्रसंधी युद्धबंदी जी आहे ती घोषणा केलेली आहे युद्धबंदी. पण असं असताना जम्मू काश्मीरमधील अनेक शहरांमध्ये अजूनही गोळीबार सुरू आहे. याला नेमकं काय म्हणायचं असा प्रश्न ओमर अब्दुल्ला जे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील उपस्थित केला. ओमर अब्दुल्ला यांनी जो प्रश्न उपस्थित केला गिरीश तोच प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आहे. अगदी. ही गोष्ट ठरून 3 तास पूर्ण व्हायच्या अगोदर जर तुम्ही अशा पद्धतीच्या गोष्टी करत असाल तर याला म्हणायचं काय हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये सध्या तरी उपस्थित झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. प्रबोध, मी आणखी काही मुद्द्यांवर तुझ्याकडे येणार आहे. तत्पूर्वी आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सध्या काय घडतं ते सांगूया. आपण बघतोय की पुन्हा एकदा काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधी होऊन देखील गोळीबार सुरू आहे. जम्मू आणि आरेसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचा गोळीबार आहे. नौशेरामध्ये देखील गोळीबार आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला BSF कडून मात्र जशास तसं उत्तर दिलं जातंय. पाकिस्तानकडून जवळजवळ 11 ठिकाणी शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर गोळीबार सुरू आहे.